रीड, थिंक, डायजेस्ट अँड मेक इट अन इंटिग्रल पार्ट ऑफ युअर लाईफ. पुस्तक परिचय चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज तुम्हाला एका छोट्याशा पुस्तकाचा परिचय करून देणार आहे. ते पुस्तक आहे टाइम मॅनेजमेंट. डॉक्टर सुधीर दीक्षित यांनी लिहिलेलं हे एक छोटंसं पुस्तक आहे, पण त्यांचा जीवनामध्ये आपल्याला खूप उपयोग होऊ शकतो. आता जसं आपण पैशाचं नियोजन करतो, त्याचप्रमाणे आपल्याला वेळेचं नियोजन करणं खूप महत्वाचं आहे. आणि आयुष्यात जी लोक यशस्वी होतात त्या प्रत्येकाने त्यांना मिळालेला वेळ जो आहे तो व्यवस्थित वापरलेला असतो. आणि म्हणूनच त्या वेळेचा वापर कसा करायचा, योग्य वापर होण्यासाठी काय केलं पाहिजे, असे एकूण 30 सिद्धांत या छोट्याशा पुस्तकामध्ये लेखकांनी सांगितलेले आहे. त्यातील मला जे काही भावलं ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. वेळेचा योग्य वापर होण्यासाठी सगळ्यात महत्वाचं असेल तर ते म्हणजे नियोजन. उद्या आपण काय करणार आहोत हे जर आपण आदल्या दिवशी ठरवलं तर आपण नक्कीच वेळेचा चांगला उपयोग करू शकतो. कारण कोणतीही गोष्ट घडण्यासाठी अगोदर आपल्या मनामध्ये तो विचार यावा लागतो आणि मगच त्याप्रमाणे कृती होते. मग उद्या काय करायचं ते आपण आज ठरवलं तर आपण दुसऱ्या दिवशी त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करू. नक्कीच आपण असं म्हणू शकत नाही की जे काही आपण नियोजन केलेलं आहे त्याप्रमाणेच प्रत्येक कृती होईल, पण आपण ठरवल्यामुळं जास्तीत जास्त काम करण्यासाठी आपल्याला नक्कीच उपयोग होईल. टाइम इज मनी आपण म्हणतो, पण टाइम इज मोर दॅन मनी. कारण पैसे आपण पुन्हा मिळवू शकतो, पण एकदा गेलेली वेळ परत कधीच मिळत नाही. आणि प्रत्येक व्यक्तीला 24 तासच मिळालेले आहेत. यशस्वी होणार की नाही हे आपल्याला मिळालेल्या वेळेचा वापर कसा करतो त्यावरच अवलंबून आहे. आजकाल आपण बघतो की प्रत्येक जण म्हणतो की मला वेळच मिळत नाही. आता वेळ मिळत नाही म्हणजे काय, तर नियोजनामध्ये आपण कुठेतरी चुकतो. आपल्याला मिळालेला वेळ जो आहे तो ज्यावेळी आपण नियोजन करतो त्यावेळी दिवसभरामधला वेळ आपला जास्त कुठे वाया जातो आहे हे आत्मपरीक्षण करण्याची संधी आपल्याला मिळते. आणि दुसऱ्या दिवशी आपण आपल्या नियोजनामध्ये बदल करू शकतो. म्हणजेच वेळेचा एक्सरे म्हणजेच टाइम मॅनेजमेंट आहे. नियोजन करण्यासाठी महत्वाचं काय असेल तर व्यक्तीला आयुष्यामध्ये काहीतरी ध्येय पाहिजे. जर ध्येय असेल तरच ती व्यक्ती नियोजन करेल आणि वेळेचा वापर योग्य करण्याचा प्रयत्न करेल. म्हणून ज्या व्यक्तीला ध्येय आहे त्याच व्यक्तीला या सगळ्या गोष्टींचा फायदा आहे. मग वेळेचा योग्य वापर होण्यासाठी आपल्या दृष्टीनं जी अत्यंत महत्वाची कामे आहेत ती आपण सगळ्यात अगोदर केली पाहिजे आणि बाकीच्या कामांना नंतर वेळ दिला पाहिजे. काही लोकांना खूप प्रवास करावा लागतो. मग ज्यावेळी प्रवास करत असतो त्यावेळी जो आपल्याला वेळ मिळतो तो सुद्धा आपण कुठेतरी वापरू शकतो. म्हणजे नियोजन करण्यासाठी वापरू शकतो किंवा वाचनासाठी वापरू शकतो. जर आयुष्यात आपल्याला ध्येय जर मोठं असेल तर सगळी कामं आपण स्वतःच केली तर होणार नाही. मग ही कामं जी आहेत ती योग्य व्यक्तींवर सोपवायला सुद्धा आपण शिकलं पाहिजे. कामं सोपवल्यामुळे आपल्याला स्वतःला थोडा वेळ शिल्लक राहू शकतो. काम होण्यासाठी एक प्रत्येकाचा प्राईम टाइम असतो. म्हणजे यावेळी काम केल्यानंतर ते जास्त चांगलं होतं. म्हणजे काही जणांना बघा सकाळी पहाटे उठल्यानंतरचा अभ्यास जो आहे तो जास्त चांगला होतो. तर त्या मुलांनी पहाटे उठूनच जर अभ्यास केला तर ते जास्त फायदेशीर ठरतं. त्या प्राईम टाइम जो आहे तो शोधून काढून त्याप्रमाणे आपण आपलं काम केलं तर आपली कार्यक्षमता वाढते. ते कामाची एक डेडलाईन ठरवा की या वेळेपर्यंत मला हे काम पूर्ण केलं पाहिजे. तुम्ही किती वेळ काम करता याला जास्त महत्व नाहीये, तर तुम्ही ते काम कसं करता, कोणत्या पद्धतीने करता याला जास्त महत्व आहे. तर सगळ्यात महत्वाचं आपल्याला सकाळी पहाटे लवकर उठायला हवं. सकाळी लवकर उठल्यानंतर आपल्याला दिवसभर थोडा वेळ मिळतो. जर आपण उठतानाच उशिरा उठलो तर आपला सगळा वेळ बाकीच्या कामांमध्येच जातो. पहाटे उठल्यामुळे आपल्याला वेळ जास्त मिळतो. त्यानंतर अनावश्यक वेळ आपला जो जातो टीव्हीमध्ये, मोबाईलमध्ये, तो आपल्याला टाळला पाहिजे. ज्यावेळी आपण मोबाईल हातात घेतो त्यावेळी 1-2 तास कुठे जातात हे आपल्याला समजत नाही. आणि म्हणून टीव्ही, मोबाईलमध्ये आपला जो वेळ जातो, अनावश्यक वेळ जातो, तो आपण नक्कीच वाचवू शकतो. या वाईट सवयी ज्या आहेत त्या सवयींपासून आपल्याला लांब राहायला पाहिजे. आपल्याला गप्पा गोष्टी करताना पण बघा वेळ कुठे गेला समजत नाही. पण कुठेतरी या वाईट गोष्टी, वाईट म्हणण्यापेक्षा ज्या गोष्टींमुळे आपला वेळ वाया जातो आहे त्या गोष्टींपासून आपल्याला लांब राहायलाच हवं. म्हणजेच आपल्याला मिळालेली वेळ कशी वापरावी, वेळेचा वापर कसा करावा आणि
आयुष्यात आपल्याला कसं यशस्वी होता येईल, त्यासाठी कोणते नियम पाळले पाहिजेत, ते सगळे वेळेचे नियम, सिद्धांत या पुस्तकामध्ये सांगितलेले आहेत. ज्यांना ते जाणून घ्यायचं आहे, त्यांनी नक्की वाचा. प्राईम मॅनेजमेंट, डॉक्टर सुधीर दीक्षित.